अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे 5 मे ते 12 मे पर्यंत पंडित प्रदीप मिश्रा यांचा शिवमापुराण कथा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। सदर शिवमापुराण कथा ऐकण्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून तसेच मध्य प्रदेश किंवा इतर राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी जमलेली आहे। याच गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने, मोबाईल, इतर मौल्यवान वस्तू चोरी करण्याच्या उद्देशाने महिला व पुरुषांचा या कथास्थळी समावेश असू शकतो, असे पोलिसांच्या निदर्शनास आल्याने त्याला आळा घालण्यासाठी परतवाडा पोलिसांच्या वतीने डीबी पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी संशयित व्यक्तीवर बारकाईने लक्ष देऊन 6 मे रोजी कथास्थळी संशयितरित्या चोरी करण्याच्या उद्देशाने आल्याने एकूण 38 महिला व 6 पुरुषांना ताब्यात घेतले आहे। सदर महिला व पुरुष हे महाराष्ट्रातील नागपूर, वर्धा, यवतमाळ, भुसावळ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान येथील असल्याचे सांगण्यात आलेले आहे। विशेष म्हणजे याआधी सुद्धा या चोरट्यांवर विविध ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आलेली आहे व 6 मे रोजी आज परतवाडा येथे सुद्धा शिवमापुराण कथेमध्ये चोरीच्या उद्देशाने आल्याचे पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे। शिवमापुराण कथेमध्ये पहिल्याच दिवशी सर्वात मोठी कार्यवाही ही परतवाडा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे। शिवमापुराण कथेमध्ये जे भाविक भक्त येत आहेत त्यांनी येताना सोन्याचे दागिने, मोबाईल, पाकिट व अन्य मौल्यवान वस्तू हे सांभाळून ठेवावे व कथेमध्ये जो कोणीही व्यक्ती संशयास्पद आढळल्यास त्यांनी तात्काळ पोलीस प्रशासनाकडे संपर्क साधावा, असे आवाहन सुद्धा पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे। परतवाडा येथे आजपासून प्रदीपजी मिश्रा महाराज यांची शिवपुराण कथा सुरू झालेली आहे। सदर कथेसाठी भाविक आजूबाजूच्या जिल्ह्यातून तसेच मध्य प्रदेशातून सुद्धा मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। ही संख्या हजारोंच्या घरात आहे आणि ह्यावेळी जी महिलांची गर्दी असते ती सुद्धा लक्षणीय आहे। ह्या महिलांच्या गर्दीमध्ये काही महिला, पुरुष हे त्याचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र किंवा इतर वस्तू, इतर दागिने, मोबाईल असे चोरण्याचा प्रयत्न करतात। हा आमचा पूर्वीच्या जिथं कथा झाल्या तिथला अनुभव आहे। त्या अनुषंगानं पूर्वतयारी म्हणून अमरावती पोलिसांनी स्थानिक पोलीस स्टेशनचे डीबी पथक, आजूबाजूच्या पोलीस स्टेशनचे डीबी पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे पथके, यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेचं पथक असं तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातले सुद्धा पोलीस पथक त्या ठिकाणी साध्या वेशात आम्ही कार्यरत ठेवले आहे आणि ह्या सर्वांच्या मदतीनं ज्या कुठल्या संशयास्पद महिला, पुरुष ह्या कथेमध्ये सापडतात, दिसून आढळून येतात, त्यांना आम्ही चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन तसा संशय बळावल्यास डिटेन करून पुढील कारवाई करीत आहोत। आज कथेचा पहिला दिवस होता आणि आजच्या दिवशी जवळपास 38 महिला आणि 6 पुरुष आम्हाला अशा संशयास्पदरित्या आढळून आल्या, त्यांना डिटेन करून पुढील कारवाई करण्यात येत आहे। प्रत्येकाचं रेकॉर्ड आम्ही सध्या तपासलेलं नाही, परंतु चेक करून घेऊ आणि जर असेल तर त्या अनुषंगानेच पुढील कारवाई होईल।